विधान परिषदेसाठी महायुतीचा 12-4-1चा फॉर्म्युला शिवसेनेला अमान्य असल्याची माहिती सूत्रांकडून मिळते। शिंदे दिल्लीत भूमिका मांडणार आहेत, शहांशी चर्चा करणार आहेत अशी माहिती सूत्रांकडून मिळते। शिवसेनेला सापत्न वागणूक मिळते असं शिंदे शहा यांना सांगणार असल्याचं कळतंय। ठाणे, नाशिक, यवतमाळ, परभणी या जागा शिवसेनेला सुटली अशी माहिती सूत्रांकडून मिळते। अधिक या सगळ्या संदर्भात जाणून घेऊया आपले प्रतिनिधी गिरीश गायकवाड यांच्याकडनं। गिरीश, विधान परिषद निवडणुकीचा हा मुद्दा आता दिल्ली दरबारी मांडला जाणार असं कळतंय, काय नेमकं? नक्कीच आपण पाहतोय श्रुती, आता दिल्ली दरबारी हा सगळा मुद्दा पोहोचलेला आहे आणि विधान परिषदेच्या ज्या 17 जागा आहेत त्यामध्ये आता नेमक्या शिवसेनेच्या वाट्याला किती जागा येणार आहेत हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। आपण पाहतोय की 12-4-1चा जो फॉर्म्युला आहे महायुतीचा तो शिवसेनेला अमान्य आहे आणि विधान परिषदेवर शिवसेनेच्या वाट्याला आतापर्यंत 4 जागा आल्यात, मात्र 6 जागेवरती एकनाथ शिंदे ठाम असल्याचं बोललं जात आहे। ठाकरेंची शिवसेना सोडून भाजप सोबत आल्यानंतर शिवसेनेला सापत्य वागणूक दिली जात असल्याचं तसेच सत्तेत सगळ्यात कमी वाटा दिला जात असल्याची जी खंत आहे ती सुद्धा पक्ष नेतृत्वाकडे ते व्यक्त करणार असल्याचं बोललं जाते। त्यामुळे ठाणे, नाशिक, यवतमाळ, परभणी वगळता इतर 2 ज्या छत्रपती संभाजीनगर आणि रायगड, सिंधुदुर्ग ही जागा शिवसेनेच्या वाट्याला येणार आहे का हे सुद्धा आज पाहणं अत्यंत महत्त्वाचं ठरणार आहे। नक्कीच नेमकं काय होतंय दिल्ली दरबारी याकडे लक्ष असेलच। अपडेट्स घेत राहू। तूर्तास धन्यवाद।